कथेचं नाव आहे घुंगरू. लेखिका सौ वनिता भोगील. बापू घाम पुसत वाड्यात शिरले तसं रत्नमाला धावत दारात आली. तेवढ्यात माई म्हणाली, "अगं रत्ना, किती तो पायाचा आवाज. पोरीच्या जातीला शोभतं का कसं नाजूक सारखं चालावं." माईच्या बोलण्यानं रत्नमालाचं तोंड पडलं. तसं बापू माईला हसून म्हणाले, "अगं माई, माझी रत्ना पोरगी नाही, पोरगा आहे माझा." तसं माई म्हणाली, "असं बोलूनच तिला तू लाडावून ठेवलंयस रे बापू." आतून मालती म्हणजेच बापूची बायको रत्नमालाची आई पाण्याचा तांब्या हातात घेऊन आली. ती म्हणाली, "माई, बरोबर बोलता तुम्ही. दोघं बापलेकीचं काय चाललंय काही समजत नाही. आणि हो, हिच्या लग्नाचं काही बघायचंय की नाही?" मालती एवढं बोलून उत्तराची अपेक्षा न करताच आत निघून गेली. सखाराम बापू आणि मालती ह्यांची एकुलती एक लाडकी रत्नमाला नवस करून झालेली. एक देव सोडला नव्हता मालती आणि बापूने. माळावरच्या म्हसोबापासून ते कुळदेवतीच्या जागरापर्यंत सगळं करून झालं होतं. पण मालतीची कूस काही उजवत नव्हती. माहेरचे देव झाले, मग कुणी सुचवलं तो डॉक्टर गाठला, पण कुठल्या डॉक्टरच्या हाताला यश काही येईना. बापू बागायतदार असल्यामुळे बक्कळ माल पिकायचा घरी. साक्षात लक्ष्मी पाणी भरत होती. पण एवढ्या संपत्तीला कोणीही वारस नव्हते. माई म्हणजेच बापूची आई, मालती आणि बापू एवढंच त्यांचं कुटुंब होतं. माईंनी एक दिवस बापूला बोलावलं आणि म्हणाल्या, "बापू, मी काय म्हणते, तू दुसरं लग्न कर ना. एवढ्या इस्टेटीला मालक नको का?" "अगं माई, काय बोलतीस तू? मूल व्हायचं असतं तर मालतीत काय कमी आहे?" बापू म्हणाले. त्यावर माई म्हणाल्या, "असेल ही कमी, तुला काय माहीत?" मग बापू थोडं रागातच बोलले, "माई, मी सांगतो, मूल नाही झालं तरी चालेल, पण मी दुसरं लग्न करायचं नाही बघ." मग माईचा इलाज बंद झाला. मालतीला जेव्हा समजलं तेव्हा तिलाही खूप वाईट वाटलं. पण मग थोडा विचार करून मालतीच बापूला म्हणाली, "मी काय म्हणते, माई म्हणतात ते बरोबर आहे. आपण किती दिवस असं देवऋषी आणि डॉक्टर करत फिरायचं. वय निघून गेल्यावर आपल्याला बघायला नग का कोणी? तुम्ही दुसरं लग्न करा. माझी काही हरकत नाही." त्यावर बापूचा रागाचा पारा चढला. "माईला आणि तुला बी येड लागलं का? मला नाही दुसरं लगीन करायचं. आणि असं बी माझ्यातच काय कमी असेल तर ग काय करायचं?" बापू म्हणाले, "मी तुला बी सांगून ठेवतो, पुन्हा हा इशय काढायचा नाही." बापू एवढं बोलून तावात निघून गेले. दोघांचं बोलणं माईने ऐकलं होतं. मालती किती समजदार आहे आणि मी कसला विचार करते म्हणून त्यांना वाईट वाटत होतं. त्यानंतर दोघींनी पण कधी लग्नाचा विषय काढला नाही. मालतीला रोज शेतात मळ्यात जावं लागत असे, मजुरांच्या मागं. मध्ये बरंच अंतर माळरान लागत असे. ते माळरान सटवाईचा माळ म्हणून ओळखला जाई. माई नेहमी मालतीला म्हणत, "येताना तिन्ही सांजेला लवकर येत जा. सटवाईच्या माळावर अंधार नको करत जाऊ." पुढे काही दिवस गेल्यानंतर मालतीला एक दिवस कोरड्या उलट्या होऊ लागल्या. माई वयस्कर आणि अनुभवही तेवढाच. त्यांनी लगेच ओळखलं मालतीला दिवस गेलेत म्हणून. "बापू, अरे बापू, आधी पेढं आण, तू बाप होणार आहेस." माई म्हणाल्या. बापूला तर काहीच सुचत नव्हतं. माईनं देवाजवळ दिवा लावला, पण दिवा विझला. माईला वाटलं वाऱ्याने विझला असेल, म्हणून त्यांनी पुन्हा लावला. पुन्हा दिवा विझला. माईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हा कसला अपशकुन? परत दिवा लावून
माई मालतीजवळ आल्या. मालतीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, मालू, फेडलेस ग आपल्या कुळाचे पांग. आता तू काहीही करायचं नाही आणि नुसती लेकराची आणि तुझी काळजी घ्यायची. बाकीची कामं मी आणि मोलकरीणबाई बघून घेऊ. माईच्या या मायेच्या दम देण्याने मालतीचे डोळे भरून आले. माई एवढं बोलून तिथून वाड्याबाहेर निघाल्या, आनंदाची बातमी गावभर देण्यासाठी. वाड्याबाहेरचं काळं कुत्रा माईकडे बघून गुरगुरायला लागलं. माईच्या काळजाचा ठोका चुकला. नक्कीच काहीतरी अशुभ आहे हे त्यांच्या वयोवृद्ध अनुभवाने हेरलं होतं. मालतीला दिवस गेले ही तर चांगली गोष्ट आहे. मग असं का वाटतंय की काहीतरी चुकतंय? नाही, काहीही चुकत नाही. पण आजच का असं घडतंय? जाऊ दे, असेल काही, असं मनाशीच कुजबुजत माई तशाच निघून गेल्या. घरात सगळं आनंदाचं वातावरण होतं. बापून इतर सगळ्या शेतातील मजुराला पेढं वाटून वर जास्तीचे पैसे पण ठरवले. कारणच तेवढं मोठं होतं ना. नवसयास करून पण पोटी पोर होत नव्हतं आणि आता होणार आहे या आनंदात बापूला काय करू आणि काय नाही असं वाटत होतं. सगळे आनंदात होते, पण मालती मात्र चिंतेत होती. रात्री माईंनी गोडधोडाचं जेवण केलं. वाड्यावर येणारे सगळे गडी बाया वाड्यावरच जेवू घातले. मनाशीच म्हणाल्या, तेवढंच अन्नदानाचं पुण्य माझ्या नातवंडाला लागलं. रात्री बापू त्यांच्या खोलीत आले. मालती अंथरूण नीट करतच होती. बापूंना मागून येऊन मालतीला मिठीत घेतलं. तसं मालती लाजून म्हणाली, अहो आता हे काय नवीनच? अगं मालती, मी बाप होणार आहे हे नवच नाही का? आज किती आनंदाचा दिवस हाय. पण मालू, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. पण मला एक सांग, तू उदास का दिसती? अगं असं राहिलीस तर आपलं बाळ बी असंच दिसल आणि मला आपलं बाळ हसरं पाहिजे बघ. मालतीनं फक्त हुंकार देऊन अंथरुणात पाठ टाकली. बापू म्हणाले, झोप तू, दिसभर गोंधळात थकून गेली असशील. मी येतो गावातनं फेरफटका मारून. मालतीचा काही डोळा लागत नव्हता. या कुशीवरून त्या कुशीवर पडून विचारात मग्न होती. विचारात कधी डोळा लागला तिचं तिलाच कळलं नाही. पहाट झाली. कोंबडं आरवलं तसं मालती उठून बसली. शेजारी बापू झोपलेले होतं. कधी आले गावातून तिला माहीत नव्हतं. असं पण बापूचं हे नेहमीच असे. रोजच्यासारखी उठून झाडलोट करायला अंगणात गेली तर माई अगोदरच सगळं करून बंबात पाणी ओतत होत्या. हे सगळं मालती बघून म्हणाली, अवं माई, हे काय करता तुम्ही? मी हाय ना. गारठ्याचं बाहेर निघायची घाई कशा पायी? तसं माई म्हणाल्या, तू आत जाऊन बैस, काम कर, मी बघते बाहेरचं सगळं. मालती आत गेली. रोजच्या कामाला सुरुवात झाली. माई म्हणाल्या, आजपासून तू शेतावर जायचं नाही. बापू बघल सगळं. तसं मालती लगेच म्हणाली, नाही माई, मी जाते. घरी राहून काय करू दिसभर? आणि आता कुठं दुसरा महिना हाय. मग आतापासून घरी राहून तरी काय करू? त्यावर माई म्हणाल्या, ते मला काय माहीत नाही. तू जायचं नाही म्हणजे नाही. मालतीला नाईलाज झाला. मन बेचैन झालं. आजचा दिवस कसाबसा तिनं घालवला. पण मनाशी ठरवलं, उद्यापासून नक्की शेतावर जायचं. दुसऱ्या दिवशी मालती उठली. घाईतच सगळी कामं करू लागली. माई उठून बाहेर आल्या
तर ही परसदारी झाडलोट करत होती. तशा माई ओरडायला लागल्या, माले, तुला नीट सांगितल्यालं समजत नाही का? मालतीच्या हातातली केरसुणी तशीच खाली पडली. अहो माई, बसून लई कंटाळ येतोय म्हणून सकाळच्याला थोडी हालचाल करावं म्हणलं, मालती म्हणाली. अगं पण तुला कळत नाही का? एवढ्या दिसानं पोर राहिलं, त्याला जपावं म्हणून. लहान नाहीस आता, माई म्हणाल्या. तसं मालतीनं माईच्या जवळ जाऊन हाताला धरून बाजूला ओट्यावर बसवलं. माई, कशाला काळजी करता एवढी? काय नाही व्हायचं मला एवढीशा कामानं. तुम्ही किती दगदग करणार हाय? तुम्ही किती दगदग करणार वय हाय का? माई म्हणाल्या, मला काय व्हायचं नाही. नातवंड खेळवायचे, त्याला मोठं करायचंय मला. ते सगळं राहू दे, तू शेतावर नाही जायचं, माई मालतीला म्हणाल्या. मालतीला काही कळेना. ती उदास झाली. आज बी जायला नाही भेटत वाटतं. काय करावं? माई घरात जाताना मालतीकडे बघून मनाशीच विचार करत होत्या. शेतावर जायची का हिला घाई हाय वय? मालतीला मात्र शेतात जायची घाई झाली होती. माईकडे तिचं लक्षसुद्धा नव्हतं. भराभर काम आटोपून भाकरी बांधून घेतल्या तिनं. वर चटणी, कांदा आणि आंब्याच्या खाराच्या 2 फोडी घेऊन भाकरी गुंडाळून घेतली. पाटीत सगळं ठेवून पाण्याचा तांब्या भरला आणि सगळं घेऊन ती शेतावर निघाली. आज मालतीला न्याहारी करायची सुद्धा आठवण राहिली नव्हती. माईंच्या ध्यानात होतं, पण मालतीच्या वागण्यात फरक बघून माई काहीच बोलल्या नव्हत्या. मालती आपल्याच तंद्रीत वाड्याबाहेर निघाली. तसं माईनं हाक दिली, मालती, सांच्याला लवकर ये. वय माई, येईल लवकरच, म्हणून मालती झपाझप पावलं टाकत निघाली. माईनं वाड्याबाहेर येऊन बघितलं. मालती पुढं बघून चालली होती. माईनं वाड्याचं दार बाहेरून ओढून घेतलं आणि तिच्या मागावर हळूहळू निघाल्या. मालती पुढे बघून भराभर पावलं टाकत होती. माई आडोसा घेत घेत तिच्या मागं निघाल्या. गावाची वेस गेली. गावखरीचा शिवार लागली. रस्त्यानं कुठंतरी माणूस दिसायचा. मालती आपल्याच धुंदीत पुढं बघून चालत होती. मोकळं वावर असल्यामुळं माईला थोडं सावधच चालावं लागत होतं. माळाजवळ पोहोचायला थोडंच अंतर बाकी होतं. झाडाचा आडोसा घेऊन माई चालत होत्या. थोड्या वेळानं सटवाईच्या माळावर पोहोचताच मालती जवळच्या खडकावर पाठी टेकवून उभी राहिली. माई तिथे मागच थांबल्या. नेमकं काय चाललंय हे काही कळत नव्हतं त्यांना. मालतीनं पदरानं घाम पुसला. इकडं तिकडं कोणी आहे का याचा अंदाज घेत पाटी उचलून डाव्या हाताला चालू लागली. माईच्या काळजाचा ठोका चुकला. मालती तिकडं का चालली असेल? थांबवू का तिला? नगं, तिला माहीत पडलं की मी तिच्या मागं आले तर तिला काय वाटल? डाव्या अंगास किन्नराची वस्ती होती. गावातील लोक कधीच तिकडं जात नसत. किन्नर चांगले नसतात अशा सगळ्या गावकऱ्यांचा समज होता. संध्याकाळी अंधार पडल्यावर तिकडं कुणी फिरकत नसे. गावकरी म्हणत त्या किन्नरांना भानामती येते. म्हणून माई मालतीला नेहमी म्हणत, सांच्याला शेतावरून लवकर येत जा. पण आज काही वेगळंच घडत होतं. मालती स्वतःच त्या वस्तीकडे जात होती. माईला घाम फुटला. आता काय करायचं? मालती पोटुशी हाय आणि समधी म्हणत्यात हिथं भानामती करत्यात. मग मालती तिथं का गेली असाल? माईंना काही कळत नव्हते. मागे जायची हिंमत नव्हती. काय घडतंय हे त्यांना काहीच समजत नव्हतं. काय करू?
जाऊ का मागं मालतीच्या? पण दुसरंच काय असेल तर? अनेक प्रश्न माईंच्या डोक्यात चालू होते. मालतीवर भाणामती तर केली नसेल ना? नाही नाही, असं कसं होईल? काय करू? मोरं शेतावर जाऊन बापूला सांगू का? नाही न गं, बापू असल्यावर इस्वास नाही ठेवायचा. मग काय करू? मालती येईस्तोवर थांबते हितच आडुशाला. माई झाडाआड तशाच उभ्या राहिल्या, मालतीची वाट बघत. थोड्या वेळाने कुणीतरी आल्याची चाहूल लागली तसं माई लपून बघू लागल्या. एक 22-23 वर्षांची पोर आणि 2 किन्नर सोबत आलेले दिसले. माई बघत होत्या. ते तिघे पुढे आले. त्यांनी माईला बघितलं पण काही न बोलता हसून निघून गेले. माईला काहीही समजण्यापलीकडे होतं. मालतीला जाऊन बराच उशीर झाला होता, पण अजून काही तिचा पत्ता नव्हता. थोड्या वेळाने मालतीच्या बोलण्याचा त्यांना आवाज आला. अजून कुणीतरी सोबत होतं. थोडं पुढं आल्यावर दिसलं तिच्यासोबत पण एक किन्नर होता. दोघे हसत होती. माईला विचित्र वाटत होतं. मालतीनं विचारलं किन्नराला, चल मी निघते, शेतात वाट बघत असतील सगळे. त्यावर तो किन्नर मालतीला म्हणाला, सांभाळून जा आणि सांभाळून राहा. मालती बरं म्हणून पाठी डोक्यावर घेऊन शेताच्या रस्त्याला लागली. माई हा सर्व प्रकार स्वतः डोळ्यांनी पाहत होत्या. नक्की काय घडतंय काही समजत नव्हतं. मालती पुढे गेल्यावर माईंना वाटलं जावं तिच्या मागं आणि विचारावं काय होतं हे सगळं. पण माईंनी विचार केला, हिथं नको, घरी आल्यावर बघू. माई विचारात परत फिरल्या. पण माईंनी विचार केला, इथं नको, घरी आल्यावर बघू. असा विचार करत माई विचारात परत फिरल्या. डोक्यातील विचारचक्र काही थांबेना. काय असेल, कसं असेल, तिथं जिथं लोक चुकून पण जात नाही तिथं ही का गेली असेल? माईंना समोर मालती दिसत होती. आतून पोटात गोळा यायचा. पोटूची सून अशा लोकांकडं का गेली असेल? विचारांचं थैमान चालू होतं. विचारात गाव कधी आलं आणि वाडा कधी आला हेच समजलं नाही. दार ढकलून माई आत आल्या. रांजणावरलं मडकं घेऊन गार पाणी घशाखाली उतरवलं. पण घसा कोरडाच वाटत होता माईला. दिवसभर माई दारातच बसून राहिल्या. न्याहारी दुपारी एक घास पोटात गेला नव्हता. दिवस मावळतीला गेला तसं माईचं काळीज धडधडू लागलं. मालती आल्यावर तिला इचारू का नको, दुसरंच काय केलं असलं तर? तेवढ्यात बापू आणि मालती दोघं सोबत येताना माईला दिसली. बापूकडे बघून त्यांना जास्तच काळजी वाटू लागली. मालती गेली होती हे बापूला माहीत असेल का? मालतीनं दारात येताच विचारलं, अहो आई, दारात कशापायी बसलात? गारठा सुटलाय. माईंनी मालूकडे बघितलं. माईच्या नजरेत आज वेगळंच काही आहे हे मालतीला ओळखायला वेळ लागला नाही. मालतीने लगेच त्यांना विचारलं, माई काय झालं? दुखतंय का काय? असं तिन्ही सांजेला आज दारात बसलात, काय झालंय? माईंनी नुसतीच नकारात्मक मान डोलावली आणि उठून वाड्याच्या ढाळजात जाऊन बसल्या. बापू हातपाय धुवून माईंजवळ येऊन बसले. काय माई, रानात काय बी खरं नाही बघ. हिरीतलं पाणी आटत चाललंय, जवाऱ्या भिजवणीतच पाणी आटलं बघ. पण माई बापूच्या सांगण्याला काहीच प्रत्युत्तर देत नव्हत्या. तोपर्यंत मालती दोघांचा चहा घेऊन आली. माई म्हणाल्या, मला नगं चहा. अगं माई घे की, गारव्याचं बरं वाटेल. बापू म्हणाले. माई म्हणाल्या, तुला माले नगं म्हणल्यानं समजत नाही का? माई एवढ्या रागात कधीच बोलत नसत. मालतीला काहीच कळेना. मालती म्हणाली, का माई, माझं काय चुकलं का? माई रागात म्हणाल्या, नाही गं, माझंच चुकलं. असं म्हणत रागात परसदारी जाऊन बसल्या. मनात असंख्य प्रश्न होते. विचारू कसं, हा एकच प्रश्न माईंना सतावत होता. रात्रीच्या जेवणापर्यंत माई परसदारी बसून होत्या. बापूला वाटलं बिनसलं असेल सासू सुनामध्ये काही. त्या दोघीत तो कधी लक्ष देत नसत. बापू बाहेरून आल्यावर माईकडे गेले. का गं माई, असं काय म्हणाली मालू? मला नसतं सांग तू, मी चांगलं कान उघडतो तिचं. त्यावर माई म्हणाल्या, नाही रे बापू, असं काय बी झालं नाही आमच्यात. अगं मग उदास का आहेस? काय नाही. तेवढ्यात मालतीने हाक दिली.
जेवण तयार आहे, चला दोघं बी जेवायला. घरात तिघेच असल्यामुळे सगळे सोबतच जेवत. मालतीने ताट वाढून घेतली. माई आणि बापू जेवायला येऊन बसले. माईच्या घशाखाली घास उतरेना. बळेच अर्धी भाकर खाऊन हात जोडलं आणि ताटावरून उठल्या. तसं बापू मालतीला म्हणाले, काय ग मालू, आज माईचं आणि तुझं भांडण झालं का? त्यावर मालती म्हणाली, नाही व, असं काय बी झालं नाही. मी सकाळी शेतावर येताना तर चांगल्या होत्या. पुन्हा काय बिनसलं काय माहीत. बापू म्हणाले, बरं तू काय बी बोलू नगस. सकाळच्याला मी बोलतो तिला. असं म्हणून सगळे झोपायला गेले. माईंना काही केल्या झोप येईना. थोडा वेळ झाला, मनाशी विचार केला, मालती माझ्यापासून काय लपवणार नाही. बघते थोडे दिवस, मग हे नित्याचंच झालं. काम आवरून मालतीने माळावर जाऊन मग पुढे जायचं आणि माईनं तिच्यावर लक्ष ठेवायचं. मालतीला 4था महिना लागला. पोट दिसू लागलं. एक दिवस माई म्हणाल्या, मालू आता तरी नगस जाऊ शेतावर. पोट घेऊन चालत जायचा, दिसभर मजुरांसंग काम करायचं. काय अडलं वय तुझ्या वाचून? मालती म्हणाली, तसं नाही माई, पर तेवढंच फिरून आल्यावर बरं वाटतं. आणि म्या एकटी कुठे असते, हे असतात की सोबतीला दिसभर. मालती ऐकणार नाही हे माईंना माहीत होतं. माई खुश पण होत्या. बऱ्याच वर्षांनी घरात पाळणा हलणार म्हणून. आणि एकीकडे काळजी होती की मालतीचं नेमकं काय चाललं आहे. मालतीला बघता बघता 7वा महिना लागला. माई म्हणाल्या, पहिलं पोर आहे, 7-9 राहिलं आहे, डोहाळं जेवण करायचं. अगोदर मालतीने नाही म्हणून आडेवेडे घेतले, पण नंतर तयार झाली. माईंनी ब्राह्मणकडून मुहूर्त काढून आणला. मालतीच्या माहेरच्यांना माईनं आमंत्रण दिलं. शेजारच्या बायकांना सांगितलं. मालतीला म्हणाल्या, अजून कोणी राहिलं असेल तर ध्यानात आणून सांग बाई. तेवढ्यात मालती म्हणाली, माई आपल्या शेताच्या वाटेवर जाताना माळ आहे ना, तिथली काय लोक माझ्या ओळखीची झाली आहे, बोलावू का त्याला? माई कसं तरी विसर पाडत होत्या, पण मालतीने आज स्वतःहून नाव काढलं. तसं माईच्या अंगावर शहारे उभे राहिले. घाम फुटला, पण जवळ बापू असल्यामुळे काहीच बोलल्या नाहीत. मान हलवून हो बोलावं असं सांगितलं. पुन्हा माईचं विचारचक्र चालू झालं. आता काय करू म्या? ती लोक घरी आली आणि काय बरं वाईट झालं तर? तोपर्यंत मालती शेताच्या वाटेवर गेलीसुद्धा होती. त्या दिवशी बापूंनी माईंकडे बघून चिंतेचं कारण विचारलं. का ग माई, कसला विचार करतीस? माईनं न राहून बापूला म्हणाल्या, बापू तुझी बायको काय बी ऐकत नाही बघ. बापू म्हणाल्या, अगं आता काय झालं? अरे बापू, झालं काय बी नाही. आपल्या शेताच्या वाटेवर किन्नराची वस्ती आहे ना? हा हाय की. मालती त्या किन्नरासनी डोहाळे जेवणास सांगायला गेली बघ. ती लोक लई बंगाळ हाय, ती चेटूक भानामाती करतात. त्यावर बापू म्हणाले, अगं माई, असं कसं बी नसतं. आणि तूच म्हणलीस ना मालूचं सगळं लाड पुरवायचं. मग आता काय झालं? आरपार असली लोक चांगल्या येळेला असतात का कुठं? त्यावर बापू म्हणाले, अगं पोर झाल्यावर बोलिवतात की त्यासनी. बापूला समजावून माई थकून गेल्या. काहीच फरक पडला नाही. मालती सांगून परत आली. खूप खुश दिसत होती. मालती माळावरून आली, ती खूप आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे तेज बघून बापू म्हणाले, बघ माई, तू उगाच काळजी करत होतीस. बघ मालू किती खुश आहे. पर तुझं आपलं काय बी असतं. बापू बाहेर निघून गेले. मालती तयारीला लागली. मुहूर्ताचा दिवस उजाडला. सकाळपासूनच घाई गडबड चालू होती. सगळं सजवण्यात शेजारच्या बायका मदतीला बोलवल्या होत्या माईंनं. थोड्याच वेळात दारातून जोरजोरात बोलल्याचा आवाज येऊ लागला. माई कोण बोलत आहे हे बघायला दाराकडे गेल्या. दारात भरजरी चमकणाऱ्या कपड्यात 6-7 किन्नर होते. हसतच आत आले. टाळ्यांचा आवाज जोरात करत मालतीला हाका मारू लागले. माई त्यांना काही बोलण्याच्या आतच त्यांच्यातील एकजण माईच्या हाताला धरून म्हणाला, अगं ए माई, कसल्या काळजीत आहे तू? सगळं नीट होणार. तू का काळजी करती? तुझी सून लय गुणी हाय बघ, लाखात एक. माईनं मानेनच हो म्हटलं. सगळे वाड्यात आले. त्यांना पाहून मालतीला खूप आनंद झाला होता. तिने ते सगळ्यांची बसण्या खाण्याची व्यवस्था केली. बापू बाहेरून आले आणि त्यांना बघताच त्यातील काही जण ताडकन उभे राहिले. तसं बापू म्हणाले, काय झालं, बसा की सारे. म्या काय वाघ हाय वय मला बघून उठलासा? तुम्ही आमचं अतिथी, मग असं कसं उभं का? ते सगळं बापूकडे एकटक बघत होते. त्यातील एकाने इशारा केला आणि सगळं खाली बसले. थोड्या वेळात ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला. शेजारच्या बायकांनी मालतीची ओटी भरली.
सगळ्यात झाल्यावर किन्नराला मालती म्हणाली, तुम्ही नाही वय वटी भरणार. त्यावर माई रागात म्हणाल्या, काय ग माले, ते न बाप्या न बाय आणि त्यासनी वटी भरायला सांगतीस वय. त्यावर मालती म्हणाली, माई तसं नाही, पर आपण आशीर्वाद घेतो का नाही त्यांचा, मग आता बी आशीर्वाद म्हणूनच वटी भरून द्या की. माई गप्प राहिल्या. सगळे किन्नर एका पाठोपाठ एक असं ओटी भरत होते. प्रत्येकांनी काही ना काही आणले होते. सगळ्यांचं झाल्यावर त्यांनी ओटीत घातलेलं लुगडं मालतीने काढलं आणि आपल्या घरात गेली. अंगावरचं लुगडं फेडून ओटीतलं लुगडं ती नेसली. अंगावरचं लुगडं आणि सगळं ओटीचं सामान घेऊन बाहेर आली आणि सगळं किन्नरांच्या हवाली केलं. त्यावर माई म्हणाल्या, अगं मालू, असं सकुनाचं आलेलं कुणाला देत नसत्यात. तेव्हा मालती म्हणाली, अहो माई, हे कुणी बी नाहीत, जवळचीच आहे ती. आणि हसून मालतीनं सगळं त्यांना देऊ टाकलं. सगळेजण जेवून निघून गेले. माईला काही समजेना. त्या विचार करत होत्या, मालीवर ह्यांनी काहीतरी चेटूक केलंय म्हणून ती अशी वागती. दिवसामागून दिवस सरत होते. मालतीला 9वा महिना लागला, पण तिचं माळावर जायचं काही केल्या थांबलं नव्हतं. भरली सून अशी कोणाकडे का जाती, हे माईंना खूप वेळा विचारावंसं वाटलं होतं. पण खूप दिवसांनी घरात पाळणा हलणार होता, म्हणून उगीच अपशकून नको त्यासाठी माई काहीही बोलत नसत. मनात विचार करत असत, एकदाची मोकळी झाली की मग विचारते जाभिला. एकदाचं काय ते होऊन जाऊ दे. महिना गेला, 9 दिवस गेले. शेवटच्या दिवशी मालती शेतावरून आली. कशीबशी पावलं टाकत पाय उचलत नव्हता. घामाघूम झालेली. माईंना लांबूनच तिला पाहिलं. भराभर पावलं टाकत त्या मालतीजवळ गेल्या. दोन्ही हातांनी तिला सावरून वाड्यात आणली. तिला ढाळजात बसवलं आणि तांब्यावरून पाणी आणलं. तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं तसाच तांब्या तिच्या तोंडाला लावला. एक घोट पिऊन मालती म्हणाली, माई, लय दुखायला लागलंय, बसवना झालंय, पोटात कळा येत्यात, काहीतरी करा माई, नाहीतर म्या काय जगायचे नाही. माई म्हणाले, माले, अगं असं अभद्र बोलू नये. माई म्हणाले, माले, अगं असं अभद्र बोलू नये. या बाळंतणीच्या कळा हायती. घाबरू नकोस, काय बी व्हायचं नाही, म्या बघते सगळं, तू आज चल. पुढील भाग लवकरच. आजची ही कथा तुमच्या सर्वांना आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. धन्यवाद.